उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये अवैध धर्मांतराचा आरोपी छांगूर बाबाला अटक करण्यात आली आहे। त्याच्या बेकायदेशीर कोठीवर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे। छांगूर बाबा गरीब लोकांना पैशांचं प्रलोभन दाखवून धर्मांतर करायचा आणि जातीनुसार मुलींचे वेगवेगळे दर ठरवायचा। या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली असून मुंबई आणि पुण्याशीही याचा संबंध असल्याचं समोर आलंय। यूपी एटीएसने नुकतेच छांगूर बाबा आणि त्याची सहकारी नीतू उर्फ नसरीनला बलरामपूर येथून अटक केली आहे। त्यानंतर अवैध धर्मांतराच्या नेटवर्कचा पर्दाफाश झालाय। छांगूर बाबा गरीब आणि असहाय लोकांना पैशांचं प्रलोभन दाखवून त्यांचं धर्मांतर करायचा। खास करून हिंदू मुलींना तो टार्गेट करायचा। तो वेगवेगळ्या जातींच्या मुलींचे वेगवेगळे रेट ठरवायचा। ब्राह्मण आणि क्षत्रिय मुलींचा रेट 15 ते 16 लाख रुपये असायचा। त्यासाठी परदेशातून 100 कोटी रुपयांचा फंडिंग यायचा, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। छांगूरने 1 वर्षात विदेशातून फंडिंग मिळवून कोट्यवधीची संपत्ती जमवली आहे। त्यात शोरूम, बंगले आणि लक्झरी गाड्यांचा देखील समावेश आहे।